मी स्वप्नील, तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत कळंब चांडवली जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणी दोन्ही उमेदवार कळंब या ठिकाणी प्रचार करत आहेत. जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई भोर आणि पंचायत समिती कळंब गणासाठी उषाताई कानडे या आहेत. या आता फार शेताच्या बांधावरती जाऊन प्रचार करताना दिसत आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहे. कशा प्रसाद लाभतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. याआधी काही या ठिकाणी महिला देखील आहे, चासच्या असतील, माळुंगे गावच्या असतील, यांच्यासोबत प्रथम चर्चा करणार आहोत आपण. तुमचं नाव सांगा आणि आता तुम्ही उमेदवारांसोबत फिरताय. राजश्री कानडे. कसा प्रसाद लाभत आहे? खूप उत्तम प्रतीचा प्रतिसाद लाभत आहे, कारण उषाताई कानडे आणि तुलसीताई भोर यांनी खूप चांगल्या प्रकारची कामं मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली आहे आणि त्याच कामाची पावती ते आता त्यांना उमेदवाराकडे मिळत आहेत आणि त्या निश्चितपणे विजयी होतील. काय सांगाल तुम्ही? आता दोन्ही उमेदवारांसोबत फिरताय, कसा प्रतिसाद लाभत आहे? तुलसीताई भोर असतील, उषाताई कानडे असतील. खूप खूप छान प्रतिसाद आहे आणि चांगल्या मतांनी निवडून येतील. खूप सुंदर. काय सांगा? तेच सांगेल, चांगला प्रतिसाद आहे, कारण त्यांनी विकास कामं केली. विकास कामं याआधी निवडून दिलं तर विकास कामं केली. हो नक्कीच केली. विविध प्रकारची विकास कामं असू दे, वैयक्तिक लाभाच्या योजना असू दे, महिला सक्षमीकरणाचं काम असू दे, दोघींनी अत्यंत उत्तम प्रकारे आणि 8 वर्षात त्या दोघी जनसंपर्कामध्ये आहे आणि भरपूर वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे प्रतिसाद चांगले. तुलसीताई भोर 8 वर्ष कालावधीत आल्या नाही असं देखील बोललं जाते. नाही, कोरोनामुळे 1-2 वर्ष झाले असतील तसं, पण नंतर त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे. चांगलं काम केलंय. जिल्हा परिषद माध्यमातून रस्ते असतील, पाणी असेल, पाण्याची सोय असेल, पोहोचल्यात का नागरिकांपर्यंत? हो नक्कीच पोहोचल्यात. हो. काय तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठे राहता? आम्ही कळंबलाच असतो. कळंबच्या. उषाताई कानडे यांच्या माध्यमातून चांगली कामं झालीत का? खूप छान कामं झाली ताईंची. भरपूर प्रतिसाद लाभणार त्यांना, ताईंना, आणि उत्तम प्रकारे निवडून येणार ताई. येतील निवडून? तुमची एकदम खात्री आहे? खात्री, माझी खात्रीशीर सांगते मी. भरघोस मताने निवडून येणार ताई आणि तुळशीताई दोघी पण. मावशी काय सांगणार? सेम नाही काय? त्यांनी आता भरपूर म्हणजे त्यांनी कसं गोर गरीब म्हणजे सगळ्यांनाच धरलेलं आहे. असं नाही हे श्रीमंत आहे मग हे गरीब आहे, श्रीमंतांनाच बरोबर धरलं पाहिजे असं नाही. गोर गरीब म्हणजे सगळ्यांनाच एकजुटीने चालतात ते, आणि ते निवडून येणार 100%. 100%. त्यांची विकासाची कामं पण खूप छान आहेत. समोरून चांगले उमेदवार आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आता दोन्ही उमेदवार छान आहेत, तसं काही नाही. आता काय आपण बोलणार ना, आपण कोणाला वाईट बोलू शकत नाही. काय सांगा? समोरून चांगले उमेदवार आहे, परंतु ताईंचा स्वभाव खूप छान आहे. असं सगळ्यांना मिळून मिसळून जातात. काय हे मोठं आहे हे बारीक असं काहीच नाही. एकदम शांत आणि एकदम समजूतदारपणे ताई असतात. शांतपणा महत्वाचा नाही. विकास कामं करतील का? हो नक्कीच. आतापर्यंत केलीच त्यांनी ना. काय अनुभव आहे त्यांना? अनुभव आहे, त्यांनी सभापतीपद भोगलेले 5 वर्ष. त्याचा अनुभव हो, मग त्याचा त्यांना अनुभव आहे ना. अनुभवही महत्वाचा आहे ना. अनुभव महत्वाचा आहे. हो, मग त्यांनी सर्वसामान्य माणसांमध्ये तळागाळापासून वरच्या लेवल पर्यंत काम केलेलं उमेदवार चांगले आहेत. असू द्यात ना. असू देत. हो यांनी कामं केले त्यामुळे यांच्याच पाठीमागे उभं राहायचं. हो. तुम्ही काय सांगा? आता हे समोरून उमेदवार चांगले आहेत, दिसण्याच्या बाबतीत का विकासाच्या बाबतीत? कोणत्याही बाबतीत सांगा तुम्ही. ऐका ना, या एक मॅडम जिल्हा परिषद सदस्य आहेत, ज्यांचा मी प्रचार करतो, त्यांची एक टर्म झालेली आहे, त्यांना अनुभव आहे. एक सभापती मॅडम आहे, त्यांचा अनुभव आहे. त्या पुढचे मॅडम आहे, 2 एका गावाचं सरपंच भोगलेले. तुम्ही पत्रकार, तुम्ही लोकांना विचारा ना, त्यांनी सरपंच पद गावात काय काम केलेले आहे. एक गावातलं कळंब मध्येच विचारा, या गावातलं काम दाखवा. तशी यांची कामं आहेत ना. उषावाणीची कामं आहेत, तुलसीताईंची कामं आहेत. तुलसीताई, मी उपसरपंच झाल्या समजा, त्यांचा मी कार्यकर्ता सचिन भाऊचा, निवडून आल्या कळंब मुंबईमध्ये 9 लाखाचं जिमचं साहित्य पाठवून दिलं. 3 का 8व्या दिवशी निवडून आलेल्या. फिरलं नाही, दिसलं नाही. बरं, फिरणं ऐका ना, महिलांना थोडं बंधन येतं. आणि हे कुठले फिरलेत समजा, त्यांचे मिस्टर सचिन भाऊ फिरलेत, रमेश शेठ फिरलेत. इकडे समजा मी होतो, त्यांचे मिस्टर फिरलेत का, त्या महिला फिरल्यात. पुढे दिसलेत त्या महिला अशा फिरताना. त्यांना लग्नाला बोलावलं जाणार ना, बारशाला बोलावलं जाणार का, त्या पारवा येऊन गप्पा मारीत बसणारी दिसणार कुठं त्या पारवा येऊन? बरं, पारवा माझ्यासारखा माणूस तुमच्या गावात येईन, चहा पिन बसन, 4 जोडदार कामं करेन. यांनी यायचं कोणत्या महिला पैसे बस, गावात महिला असतात का? दिसणार कुठं त्या? तुम्ही लग्नात दिसणार, त्या बारशाला दिसणार, समजा त्याच्या पाचीला दिसतील का, ते दिसणार कुठं? डोळ्या जेवणाला दिसतील, ते दिसणार कुठं? मग तुमच्या नागरिकांना काय सांगणार या गोष्टी? हे बनवलेलं त्या तुलसीदानविषयी तोतानं बनवलेलं आहे, आणि ते लोक इडी नाही, लोक हुशार आहेत. लोकांना काय घ्या, लोकांना विकासाची रस्त्याचे 100% पाठीमागे राहिल्यात. आता मी फिरलोय, आत्ताशी आमचा कळंब मधला एक बूथ पूर्ण झाला, आज शेवटचं घर झालंय. मी सांगतो, इथं लिहून ठेवा, कधी माझ्या बूथ मध्ये पुढे उमेदवार पण आहे, पुढचा एकच बूथ आहे, तर 300+ राहणार आम्ही. किती? 300+. नाही ते आहे ते सदस्य पदाचा राजीनामा देऊन टाकीन. तुमच्या विषयी प्रतिक्रिया दिल्या, चांगलं काम झालंय तुमच्या माध्यमातून, काय सांगा?
नमस्कार, मी सौ उषा रमेश कानडे. मी पंचायत समिती उमेदवार आहे. आणि आता आपण ऐकलंच आहे यांचं सगळ्यांचं जे म्हणणं होतं. खरोखर मी मनापासून काम केलंय. मग त्या योजना असतील किंवा माझ्या परीने जेवढं मला करता आलं या 8 वर्षात ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न त्याची केला. पोचपावती नागरिक देतील तुम्हाला वाटतं? 100% का म्हणून देणार नाही. रिस्पॉन्स दिसतोच आहे मला. दिसतोय तुम्ही हो. फिरताय आता फार शेवटच्या घरापर्यंत पोहोचताय आता. शेवटच्या घरापर्यंत पोहोचलो तरी पण म्हणजे हा वार्ड चांगलाच राहील. चांगलं राहील. तुमचा परिचय द्या आता. नमस्कार. नागरिकांनी आता या महिलांनी- मी सौ तुलसी सचिन भोर, राष्ट्रवादी पक्षाने मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. आता या महिलांनी सांगितलं तुमच्याविषयी, तुम्ही चांगलं काम केलं याआधी, काय सांगा? नाही, त्यांना माहिती आहे, त्यांना दिसतंय ते. डोळे बंद करून कोणी चालत नाही इथे. आणि कसं आहे, त्यांना दिसलं ते सगळं म्हणून ते बोललेले आहेत. मी त्यांना बोलायला लावलं किंवा काय असं काही नाहीये. एक प्रश्न सातत्याने समोर येतो की तुम्ही 8 वर्षाच्या काळात दिसलं नाही, परंतु आता त्यांनी चोख उत्तर दिलंय. काय सांगाल? मी सुद्धा परत एकदा सांगते की जेव्हा 2017 मध्ये मी निवडून आले होते तेव्हा आम्हाला 2 वर्ष मिळाले होते. 2017, 18, 19. 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त निधी आणायचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर 2020च्या तोंडावरतीच करोना आला. 1 वर्ष तर आमचं असंच गेलं. पण सगळा निधी जो होता तो सगळा आरोग्य खात्यावरती वळवण्यात आला करोनासाठी. पाठीमागचं. हा ना, मग मी तेच सांगते. मग नंतर 22 मध्ये आमची इलेक्शन होणार होते जिल्हा परिषदेची, पण ते काही कारणास्तव नाही झाले. मग 3 वर्ष आमचे असेच गेले. ते प्रशासक लागलं, मग आम्हाला आमचा हक्क तिथे 22लाच संपला. मग 3 वर्ष आमचे असेच, आम्हाला काहीच हक्क नव्हता. तरीही आम्ही प्रयत्न करत होतो. चांगली तरी कामं केली तुम्ही, हो, मान्य आहे. परंतु आता पुढील काळात कशा पद्धतीने तुम्ही कामं नक्कीच करणार आहे? नक्कीच. आणि जसं मी 2017, 18, 19 मध्ये केलं त्याच जोराने, जास्ती जोराने मी, आणि अजून कशा पद्धतीचा विकास असणार आहे तुमचा? माझं विजन खूप मोठं आहे. माझं विजन असं आहे की पुण्या जिल्ह्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद गट आहेत तो माझा कळम, म्हणजे आपला सगळ्यांचा कळम चांडोळी गट जो आहे तो सर्वात जास्त सक्षम, आदर्श कसा होईल ह्याच्यावरती मी जास्तीत लक्ष केंद्रित पण करणार समस्या आहे. आता बाकी आहे. आता ते कशा समस्या नक्कीच आम्ही त्याचं निवारण करूयात. उषाताई आहे, मी आहे, परत सीमाताई खाली आहेत, पण अन्य माझे सदस्य असतील, आम्ही नक्कीच त्याचं पाठपुरावा करू. परत सरपंच असतील, उपसरपंच असतील, कार्यकर्ते आहेत, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काय तुमच्या समस्या आहेत ते आम्ही नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच. हे दादांचं स्वप्न होतं, ते नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहे. जे दादांचे शब्द होते की मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे, तसं मला सगळ्यांना हेच सांगायचंय. घड्याळ हे चिन्ह विकासाचं आहे, घड्याळच चिन्ह विकासाचं आहे. एक प्रश्न आहे. आपण काल किंवा परवा बाईट घेतली होती, त्या बाईट खाली कमेंट जे आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये कमेंट आहे की तुम्ही दिसला नाही किंवा तुमच्या माध्यमातून विकास कामं झाली नाही, अशा कमेंट आहे. तुम्ही एकदा तुमची बातमी पाहिली, त्या खाली कमेंट आलेले आहे. तर काय सांगणार त्या कमेंट करणाऱ्याला? उत्तर काय देणार? नाही, मला उत्तरच द्यायचं नाहीये. त्याला डोळे नसतील किंवा ऐकायला कान नसतील, आणि आता गोकुळ भाऊंनी सांगितलेलं ते ऐकावं. थोडंसं सगळ्यांचं कसं, आपण फक्त डोळे बंद करून, कान बंद करून फक्त तोंड नाही चालवायचं किंवा कमेंट टाकायला बोटं नाही चालवायची. आपले थोडंसं डोकंही चालवायचं, डोळेही उघडे ठेवून बघायची ती मानसिकता पाहिजे सगळ्यांमध्ये. तर नक्कीच ताईंनी या ठिकाणी सांगितलंय, कमेंट जे टाकताय त्यांना मी उत्तर देणार नाही, मी विकास करणार आणि विकासावरतीच बोलणार. विकासाचा मुद्दा हा आमचा अंतिम राहणार आहे. पाहू येणाऱ्या काळात नागरिक कसा प्रतिसाद देत आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.